प्रश्नावरनं सांगलीच्या विटा नगरपालिकेला नागरिकांकडून टाळं ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगार दिवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या पाणी प्रश्नावरती विटा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। विटा शहरामध्ये एक दिवसाआड एक असा पाण्याचा पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागतात। मात्र विटा नगरपालिकेकडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याची कोणतीही भूमिका घेण्यात येत नाहीये। याउलट नागरिकांना पूर्ण पाणीपट्टी वसूल केली जाते असा आरोप करत विटा नगरपालिकेसमोर आंदोलन करत विटा नगरपालिकेच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रकार झालाय। यावेळेला संतप्त आंदोलकांनी विटा नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला आणि पाणी प्रश्नी तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली। विट्याच्या असंख्य नागरिकांच्या वतीने आज आम्ही टाळा ठोको आंदोलन करत आहोत। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की विटा नगरपालिका जी एक दिवसाड पाणी देते व जे पाणी देत आहे ते देखील काही म्हणजे जेवढ्या प्रेशरनं येत नसल्यामुळे लोकांना अपुरं पाणी मिळतंय। आमच्या आज प्रमुख मागण्या ह्याच आहेत की रोज नगरपालिकेच्या हद्दीतील कनेक्शनधारकांना रोज पाणी मिळावं। जर पाणी देऊ शकत नसतील तर त्यांनी जी पाणीपट्टी जी आहे ती 50% कमी करावी।